जागा भाड्याने देणे आहे। जत शहरातील छत्रपती संभाजीराजे चौकातील भव्य हॉल व हॉटेलसाठी जागा भाड्याने देणे आहे। हॉटेलसाठी सर्व साहित्य उपलब्ध। समोरच डॉक्टर शरद पवार यांचे नवीन हॉस्पिटल, बाजूलाच LIC कार्यालय, SBI बँक, बँक ऑफ बडोदा सारखी बँका व पतसंस्था आहेत। संपर्क साधा माननीय भानुदास दुधाळ, मोबाईल नंबर 88 30 17 54 16। सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेला यावर्षी 5 कोटी रुपयाचा नफा। चेअरमन सौ रुपाली गुरव यांनी दिली माहिती। सहकारी बँकिंगमध्ये पारदर्शक कारभाराचा ठसा उमटवणाऱ्या सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेस या आर्थिक वर्षामध्ये एकूण 5 कोटी 19 लाखांचा ढोबळ नफा झाला। मुख्य कार्यालयासह सर्व शाखा नफ्यात आहेत, अशी माहिती बँकेच्या चेअरमन सौ रुपाली गुरव यांनी दिली। रिझर्व्ह बँकेच्या नियमाचे पालन करीत बँकेने प्रगती साधली आहे। या वर्षामध्ये बँकेने 984 कोटीचा व्यवसायाचा टप्पा पार केला आहे। बँकेची आर्थिक स्थिती मजबूत आहे। 31 मार्च 2026 अखेर ठेवी 584 कोटी आहेत। प्राथमिक शिक्षकांची कामधेनू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बँकेने प्राथमिक शिक्षक सभासदांना मार्च अखेर 400 कोटी रुपये कर्जपुरवठा केला आहे। वसुलीमध्ये NPA कमालीची घट झाली आहे। ग्रॉस NPA 3.75% आहे। नेट NPA 0.23% राहिला आहे। बदलत्या विविध तंत्रज्ञानानुसार बँकेचे कामकाज सुरू आहे। शिक्षकांना सेवकांना 10 लाखापर्यंतचे कर्ज 9.75% दराने वितरण केले आहे। शिक्षण सेवकांना 10 लाख रुपये कर्ज देणारी महाराष्ट्रातील ही पहिली बँक आहे। यावेळी बँकेचे व्हाईस चेअरमन फत्तू नदाब, संचालक संजय महिंद, अशोक घागरे, नितीन चव्हाण, अमोल शिंदे, अमोल माने, राहुल पाटणे, मिलन नागणे, सचिन खरमाटे, कृष्णा पोळ, धनाजी घाडगे, श्यामजी पाटील, भारत शेजाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी लाड व व्यवस्थापक महांतेश इटंगी आदी यावेळी खास करून उपस्थित होते। Press the bell icon on the YouTube and never miss another update.